ठरलं तर मग या सिरियलमध्ये सचिनची नांगी हा चांगलीच ठेचतो. अर्जुनच्या हाती ज्यावेळेस पुरावे लागतात त्यावेळेस तो कोर्टासमोर सचिनला उभा करतो आणि सचिनला विविध प्रश्न विचारतो. ते प्रश्न विचारताना सचिन खूप गडबडतो देखील. असे काय याच्यामागं पुरावे हाती लागले आहेत असा तो विचार देखील करतो. तेवढ्यात अर्जुन प्रश्न करतो की तुझ्या आईवडिलांना ही जेव्हा वृद्धाश्रमात सोडत होती त्यावेळेस तू अडवलं का नाहीस. तो वृद्धाश्रमाची रिसेप्शनिस्ट जी आहे तो तिला देखील बोलवतो. त्यावेळेस तो फोटो दाखवतो दीक्षित फॅमिलीचा आणि यांना कुणी सोडवलं असं विचारतो. त्यावेळेस ती मुलगी बोलते की या समोरच्या सचिन दीक्षितने त्यांना सोडवलं आहे. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि सचिन देखत अर्जुन अस्मिताकडे बोट करून दाखवतो की ही ती मुलगी आहे का. त्यावेळेस ती ही मुलगी नाही जिने सोडवलं आहे सचिन आहे असं बोलतो. तसं रजिस्टर जे मेंटेन केलं असतं ते अर्जुन पोस्ट देखील करतो. हे सर्व खोटं आहे असं सचिन देखील बोलतो. त्यानंतर अर्जुनचा दुसरा पुरावा म्हणजे तो फायनान्सर जो कॅनडामध्ये इंडियन फॅमिलीला फायनान्स प्रोव्हाइड करत असतो. तो सरळ बोलतो की या व्यक्तीने माझ्याकडून पैसे घेतले आणि रिटर्न देखील केले नाही. मी केवळ भारतीय आहे आणि भारतीय माणसाला मदत करावं या हेतूने मदत केली, पण हातातून पैसे न देता पळू आला. याचे अजून 2-3 ठिकाणी मुलींशी अफेअर आहे आणि त्या मुलींचे पैसे घेऊन देखील तो पळाला आहे. सचिनचे 3-9 वाजलेले असतात. सर्वजण बघतात. सचिनचा वकील बोलतो हे सर्व खोटं आहे. त्यावेळेस तो पुरावा देखील सादर करतो. त्या मुलींबरोबर अफेअर असल्याचे फोटोग्राफ्स त्याला मिळालेले असतात. आत्ता अर्जुनमधला वकील जागा झाला असं कुजबूज करतात. त्यावेळेस सचिन त्यांच्याकडे बघतच असतो. त्यावेळी देशमाने वकील देखील समोर येतात आणि बोलतात की यांनी माझ्या मुलीला किडनॅप केलं आणि महिपतसारख्या गुंडाला माझ्याकडून सोडायला लावलं, वकीलपत्र घ्यायला लावलं. त्यावेळेस डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं की सचिनने मास्क घालून मला धमकावलं आणि माझ्या मुलीला डांबून ठेवलं. त्यावेळेस अशा नीच माणसाला काय शिक्षा करण्यात यावी असा अर्जुन वकिलांना प्रश्न करतो. त्यावेळेस जज साहेब खूपच चिडतात. जो घटस्फोट असतो तो मंजूर होतो, पोरगी देखील मिळते आणि सचिनने जे गुन्हे केलेले असतात त्यासाठी वेगळा खटला व्हावा असं बोलण्यात येतं. अस्मिता समोर येते आणि गळ्यातलं मंगळसूत्र शेवटची आठवण असते ती देखील काढून टाकते, त्याच्या हातात देते. तुझा माझा संबंध संपला आहे. आता संबंध संपला नाही आहे, आता तर इथून पुढं चालू झाला आहे असं सचिन बोलतो. खूप कृतीने तिच्याकडे बघत असतो. सायली प्रतिमात्याकडे येते. प्रतिमात्या लहानपणीचे बोबड्या आवाजात रेकॉर्ड केलेली शुभंकरोती म्हणलेली कॅसेट दाखवते आणि हा आवाज हिचा आहे का. खरं तर